काक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनानंतर मोदी आणि शहांचं जे सरकार आहे हे आक्रमक पावित्र्याऐवजी बचावात्मक पावित्र्यामध्ये आलेलं दिसून येतं. एकेकाळी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचा या देशावर प्रचंड दबदबा होता. विरोधी पक्षातल्या कोणत्याही नेत्याची सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन बोलण्याची ताकद नव्हती. परंतु जसं या देशामध्ये काक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, त्या आंदोलनापासून भारतामध्ये विरोधी पक्ष विशेषतः राहुल गांधी हे अत्यंत आक्रमक झालेले दिसून येतात. कारण राहुल गांधी हे सरकारला घेरण्याची कोणतीही संधी जी आहे ती संधी सोडायला तयार नाहीत. आणि राहुल गांधी यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये सरकारची चहूबाजूने कोंडी जी आहे ती कोंडी केलेली दिसून येते. संसदेचं संपूर्ण पावसाळी अधिवेशनामध्ये आंदोलकांविरुद्ध जो लाठी हल्ला झाला, जो पॅलेट गनचा वापर झाला, याच्याबद्दल अमित शाह यांनी उत्तर द्यावं की लाठी हल्ल्याचा आदेश कुणी दिला होता, पॅलेट गन का वापरलं गेलं, किंवा बिहारमध्ये AK-47चा वापर झाला तर याबद्दल गृहमंत्र्याने स्पष्टीकरण द्यावं. त्याच्यासाठी अनेक दिवस कामकाज बंद पाडलं. परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधीशी बोलणे करण्यासाठी किरण रिजिजू यांना पाठवण्यात आलं. परंतु राहुल गांधी यांची आपली भूमिका मागे घेतली नाही. उलट सरकारने एक पाऊल मागे घेतलं. अमित शाह संसदेमध्ये आले नाहीत आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपाला उत्तर दिलं नाही. तसंच संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पॅलेट गनच्या वापराच्या विरोधात पोलीस केस दाखल करायला तयार नव्हते. तर राहुल गांधी यांनी जवळपास 6 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांवर केस जे आहे ते केस दाखल करायला सुरुवात केली. जेव्हापासून हे आंदोलन सुरू आहे तेव्हापासून सातत्याने राहुल गांधी, नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात अत्यंत आक्रमक पद्धतीने हल्ला जो आहे तो हल्ला करत आहे. परंतु राहुल गांधी यांच्या हल्ल्याला भारतीय जनता पक्षाकडून तेवढ्या प्रतिकाराने उत्तर दिलं जात नाही. उलट भारतीय जनता पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष बचावाच्या भूमिकेमध्ये आलेला आहे.